मी आपला शेतकरी मित्र बोलत आहे, महेश मारोडकर पाटील. आणि हे माझं सोयाबीन शेत आहे, 3 एकर. या सोयाबीनच्या शेतामध्ये इथे व्हेरायटी लावली आहे सानिया. आणि 1.5 एकर काच्या लावली आहे तिकडच्या भागातून, आणि 1.5 एकर लावली आहे सानिया. इकडे सानिया आहे, तिकडे. तर याला मी डवरणी केली तर डवरणी केल्यानंतर 8 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत पाऊस होता. आता भरपूर पाऊस झाला आमच्या इकडे. आणि माझ्या शेतामध्ये हे असे तणकट निघाले आहेत, तुम्हाला जास्त प्रमाणात आहे. आणि गवत वर्गीय सुद्धा तणकट आहे बघा मित्र. या यामध्ये मी आता फवारणी करत आहोत ओडीसी या औषधाची. आणि एजिल, तर ते हिंटो कंपनीचं भेटलं मला. एजिल अडामाचं पण येते, तर ते हिंटो कृषी रसायन कंपनीचं भेटलं. तर हे अशा प्रकारचं गवत आहे मित्रांनो. आणि हा आता माझा प्लॉट आहे मला. आता त्यामध्ये फवारणी चालू आहे. तर हा माझा 3 वर्षाचा बियोड आहे कपाशीचा. आणि या वर्षी मी इकडे अर्ध्या भागात काचा सोयाबीन टाकलेला आहे, आणि अर्ध्या भागात जगदर साठी आहे. आणि उत्तम प्रकारचे असे पीक आलेले आहे बघा. आणि आता त्यामध्ये फवारणी सुद्धा चालू आहे. 3 पंप लावले आहे मी फवारणीला. आणि आता हे फवारणी झाल्यानंतर मी कीटकनाशकाची फवारणी करणार आहोत मित्रांनो. खाली ठेवा आता. हे बघा मित्रांनो, इथं हे बघा मित्रांनो, असे या प्रकारचे तणकट निघाले. याला म्हणतात दीपमाला आहे. काही हे चवड्या पाण्याचं गवत आहे, ते ओडिसीनं मरतात. हे बघा, दीपमाला जास्त प्रमाणात आहे माझ्या शेतात. आणि ते टाकत आहे, एक प्रकारचे आहे तणकट आहे मित्रांनो. हे असे सर्व प्रकारचे याच्यात तणकट निघाला आहे. आणि आता तर फवारणी करू, म्हणजे फवारणी केल्यानंतर ते याचा नाश होणारच आहे. आणि याच्यात गवतवर्गीय तणकट आहे, आणि हे गोड आहे मित्रांनो. काय आहे, मी शेतकरी खूप मेहनत करतो. आणि ज्यावेळेस शेतमाल शेतकऱ्याचा टिकतो, त्यावेळेस काय होते, बाहेरच्या देशातून पियुष साहेब, मोदीजी हे बिलकुल माल बोलवतात. आणि त्यांनी जर सोयाबीन आणि सोयाबीन तेल हे जर बाहेरच्या देशातून बोलवलं, तर आपला शेतकऱ्याचा माल ज्या टाइमला निघतो त्या टाइमला त्यांनी बोलू नये. कारण 4 वर्ष झाले सोयाबीनचे फार नुकसान होत आहे शेतकऱ्याचे. आणि सोयाबीनचा भाव मी 10,000 रुपयेपर्यंत मी क्विंटल मागे सोयाबीन विकलेला आहे. आणि 2023 पासून जे 4,000 4,500 सोयाबीन त्याच्यावरती भावच नाही वाढून राहिले. आता यावर्षी असं झालं 2025ला की पावसामुळे दुसरं सोयाबीन खराब झाले, व्हायरस आला होता, त्यामुळे सोयाबीनच नाही झाली. 5 पोते 4 पोते 3 पोते ते सोयाबीन झाले. तर यावर्षी सोयाबीनचे पीक वगैरे चांगले आहे. एल निनोचं वर्ष आहे. आणि पांडुरंगाच्या कृपेने, गजान महाराजांच्या स्वामी समर्थाच्या कृपेने पाऊस आपल्या भागात टाकत होते. बघा कारण त्याला जे पाहिजे ते बारीक ऊस सुद्धा निघाला बघा. हे असं तणनाशक मारल्याने या बारीक ऊस सुद्धा खतम होत आहे. आणि माझे पीक आता काट्यावर येत आहे मित्रांनो बघा, काट्यावर येऊन राहिलं. आणि फुलाच्या अगोदर मला हे तणनाशकाची फवारणी करणे आहे. आणि फुलावर ज्या अवस्थेत येते त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करू नये तणनाशकाची. आणि काय आहे का, गव्हर्नमेंटच्या साठी आहे सर्व शेतकऱ्यांना. आणि दुधकेनाचं पण मला झाड दिसत झालं बघा, झाड दुधकेनाचं आहे माझ्या याच्यात बघा. आणि मोदीजी साहेबांना एवढीच विनंती आहे का शेतकऱ्याला संतप्त करू नका, शेतकऱ्यांना दुखू नका. आणि शेतकऱ्यांच्या विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आत्महत्या चालू आहे. कारण काय झालं आहे, फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली, पण अजूनही बँकेमध्ये पैसा आला नाही. शेतकऱ्यांना तिथून लिस्ट पाहण्यासाठी परत यावं लागते. अजून कोणताच असं काही झालेलं नाही मित्रांनो. आणि मोबाईलवर असे बनवले जातात, तर शेतकऱ्यांना आपले कामधंदे सोडून ग्रामपंचायतमध्ये जावं लागते किंवा कॅफेमध्ये जावं लागते, विविध केंद्रामध्ये. आणि तिथे ते लिस्ट आली का म्हणून विचारतात आपले कामधंदे सोडून. तर शेतकरी मित्रांनो, मला सरकारकडे हेच विनंती आहे की लवकरात लवकर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाकडे लिस्ट पाठवण्यात यावी यांची कर्जमाफीसाठी, आणि त्यांना तात्काळ कर्ज देण्याच्या सूचना बँकेला देण्यात याव्या, अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करत आहोत. फडणवीस साहेब, तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्राचे प्रथम नागरिक सुद्धा आहे. त्यामुळे आपण कर्जमाफी केली हे पुष्कळ चांगली गोष्ट झाली. कारण शेतकऱ्यांना मालाला भाव मिळाला नाही, तुरीला नाही, चण्याला नाही, कपाशीला नाही, कोण्याच मालाला यावर्षी भाव मिळाला नाही. पण पुढलं वर्ष तरी, आणि समोरचा काय, हा 2 वर्षांनी इलेक्शन आहे, 2-2.5 वर्षांनी. तर त्यामुळे मला असं वाटते का समोर आपल्याला भाव मिळेल.
पण ते सर्व त्यांच्या हाती आहे. कारण शेतकऱ्याला जागोजागी बिलकुल लुटल्या जात आहे. कृषी केंद्र झाले, कृषी केंद्र सचिव झाले आणि सर्व मालाचे भाव वाढले आहे मित्रांनो. मालाचे भाव म्हणजे कृषी केंद्रात गेला तर भाव वाढले, होमपती आणि रासायनिक खात नाही भेटत आहे, औषधाचे भाव वाढले, सर्वच प्रकारचे भाव. म्हणून मला प्रत्येक विनंती करायची आहे फडणवीस साहेबांना आणि ही सर्व शेतकऱ्यांची साथ लक्षात घेऊन त्याऐवजी सोयाबीन कपाशीला चांगला भाव द्यावा आणि तुम्ही सुद्धा आपली सरकारी खरेदी करावी ही विनंती सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी करत आहोत. हो, माझी फवारणी करत आहे माझा भाषा अतुल. हा पण फवारणी, संकेत माझा नातू हा पण फवारणी करत आहे. आणि बंडू भाऊ खालून फवारा चालू द्या, कारण खाली काय काय ऊत निघालाय बारीक, तो सुद्धा गेला पाहिजे. आणि मधात हे दीपमाला आहे, पुष्कळ सारं तणकट आहे, गांजर गवत आहे, दीपमाला आहे, दुधकिना आहे, पुष्कळ साऱ्या प्रमाणात आहे. तर त्याचा तुम्ही चांगला फवारा मारा, हा, आणि चांगला खालून हात घ्या आणि ठरून फवारा मारा. आणि यामध्ये ओडिसी आणि एजील औषध टाकलेलं आहे मी मित्रांनो, तर त्याचीच फवारणी या प्लॉटमध्ये चालू आहे. आणि व्हेरायटीचं नाव आहे तात्या. बघा मित्रांनो, आता थोडासा पान बसन भाग आहे, त्यामुळे ते सोयाबीन थोड्या काही प्रमाणात पिवळे पडलेले आहे मित्रांनो. बघा मी आता यांना मी सांगितलं ठरून मारा फवारा, पण मी तर काही मागे मागे राहू शकत नाही, तर त्यांच्यावर विश्वास टाकाच लागेल मला. सगळं मित्रांनो बघा मित्रांनो, अशा प्रकारची फवारणी माझ्या शेतामध्ये करतो. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ हा आपल्याला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करून करावे ही विनंती. आणि नवनवीन आपल्याला माझ्या व्हिडिओद्वारे माहिती मिळत राहील आणि आपल्याला पण माझी माहिती आवडेल अशी आशा करतो. धन्यवाद मित्रांनो. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. पंढरीच्या पांडुरंगा राया यावर्षी चांगला पाऊस येऊ दे आणि माझ्या शेतकऱ्याला चांगल्यात चांगलं पीक भरभरून त्याच्या धोईत टाक अशी मी पांडुरंगाला विनंती करतो. आणि सरकारला पण विनंती करतो, यावर्षी माझ्या शेतकरी राजाला चांगला भाव मिळू द्या आणि कोणतीही आडकाठी आणू नका. आणि माझ्या शेतकरी मित्राला चांगल्यात चांगला सोयाबीनला दर द्या आणि बाहेरच्या देशातून सोयाबीन हे सर्व आणणं बंद करा. नाही तर एक दिवस शेतकरी तुम्हाला काय आहे, हा कृषी प्रधान देश आहे. जुन्या काळात सुद्धा लोकांनी शेतकऱ्यांनी जगवला आहे आणि कोरोनाच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांनी जगवला आहे. तोच शेतकरी कामी पडू शकतो. अन्नदाता आहे तो, त्याला मारू नका आणि त्याला अडू नका. त्याच्या शेतमालाला भाव द्या ही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो.